गुड इव्हनिंग फ्रेंड्स. सगळ्यांना नमस्कार. आपण वर्गामध्ये किंवा घरी आपल्या मुलामुलींचा अभ्यास घेत असताना जेव्हा आपण त्यांना इंग्रजी शब्द वाचायला लावतो तेव्हा बरेचसे शब्द विद्यार्थ्यांना वाचता येत नाही. काही सोपे सरळ साधे शब्द ते सहज वाचू शकतात, पण 13 अक्षरी शब्द, 10 अक्षरी शब्द, 12 अक्षरी शब्द किंवा त्याच्यापेक्षा जास्त अक्षरी असणारा शब्द विद्यार्थ्यांना वाचता येत नाही. पण आज मी आपल्याला गाईडलाईन करणार आहे, मार्गदर्शन करणार आहे आणि त्या पद्धतीने जर आपण आपल्या पाल्याला, मुला-मुलींना, विद्यार्थ्यांना अशा प्रकारे मोठमोठे शब्द वाचायला लावले, तर सहज कोणताही शब्द ते वाचू शकतात. तर बघा, या ठिकाणी मी मूळ शब्द दिलेला आहे. त्याच्यानंतर त्याच मूळ शब्दाचे सिलॅबिफिकेशन म्हणजे त्या शब्दाची फोड केलेली आहे. मग सुरुवातीला प्रायमरी स्टेजला जेव्हा तुम्ही तुमच्या मुला-मुलींना किंवा विद्यार्थ्यांना इंग्रजी शब्द वाचायला लावणार, तेव्हा इंग्रजी शब्दांची फोड करून त्या सर्व विद्यार्थ्यांना ते शब्द वाचायला लावा. जेणेकरून त्यांना एकदा सराव झाला तर कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही. तर बघा, पहिला मूळ शब्द आहे ॲडव्हेंचर. आता एक शिक्षक म्हणून, एक पालक म्हणून आपण असे शब्द वाचू शकतो. पण आपल्या मुला-मुलींना किंवा विद्यार्थ्यांना वाचता येत नाहीत. त्यामुळे त्यांना अशा पद्धतीने शिकवा. बघा, मूळ शब्द आहे ॲडव्हेंचर. तर त्या शब्दाची फोड केलेली आहे, सिलॅबिफिकेशन केलेलं आहे. ॲडव्हेंचर, ॲडव्हेंचर असं वाचायला लावा मुलांना. त्याच्यानंतर बटरफ्लाय, बटरफ्लाय, बटरफ्लाय. त्याच्यानंतर सेलेब्रेशन, सेलेब्रेशन, सेलिब्रेशन. डिफरंट, एज्युकेशन, फर्निचर, जिऑग्रफी, जिऑग्रफी, हॅपीनेस, इमॅजिनेशन, इमॅजिनेशन, जंगल, नॉलेज, लोकेशन, मॅथमॅटिक्स, मॅथमॅटिक्स. म्हणजे शब्दांची फोड जर आपण व्यवस्थित करून दिली ना, तर विद्यार्थी सहज मोठमोठे शब्द वाचू शकतात. तर अशा पद्धतीने त्यांना शिकवा. अजून आपल्याला सराव करता यावा त्यासाठी माझ्याकडे शब्द आहेत बघा. एक से बडकर एक शब्द आहेत माझ्याकडे. नॉलेज, लोकेशन, मॅथमॅटिक्स, न्यूट्रिशन, अपॉर्च्युनिटी, अपॉर्च्युनिटी, पॉप्युलेशन, पॉप्युलेशन, क्वेश्चन, रिलेशनशिप, रिलेशनशिप, सिच्युएशन, टेम्परेचर, टेम्परेचर. अशा पद्धतीने अम्ब्रेला, अम्ब्रेला, व्हॅकेशन, वेदर, वेदर. अशा पद्धतीने बघा, ते थोडे अडखून अडखून वाचतील, थोडा स्टॉप घेऊन वाचतील, पण तो शब्द ते क्लिअर वाचणार. राईट. पुन्हा बघा, आपल्याला सराव करता यावा त्यासाठी माझ्याकडे अजून काही शब्द आहेत बघा. अम्ब्रेला, अम्ब्रेला, व्हॅकेशन, वेदर,
झायलोग्राफिक, यंगर, झूकीपर, होकॅब्युलरी, एक्सपिरियन्स, फाउंडेशन, ग्रॅटिट्यूड. आणि खाली एक सूचना दिलेली आहे बघा, ही सूचना फार महत्त्वाची आहे. विद्यार्थ्यांना आपण सांगा ज्या शब्दात जास्त व्हॉवेल्स म्हणजे A, E, I, O, U असतात त्या शब्दांचे तुकडे जास्त होतात. प्रत्येक तुकड्यामध्ये एक स्वर असणे हे स्पेलिंग लक्षात ठेवण्याचे मुख्य सूत्र आहे. म्हणजे याचा सरळ सरळ अर्थ असा आहे, इंग्रजीमध्ये जेवढेही शब्द असतात त्या सगळ्या शब्दांमध्ये A, E, I, O, U या पाचही स्वरांपैकी कोणताही स्वर असू शकतो आणि असतोच. आणि ते स्वर जर असले तर शब्दाची फोड करणं सोपं होतं आणि शब्दाची फोड करणं सोपं होतं म्हणजेच तो शब्द वाचायला सोपा जातो. पुन्हा आपल्याला सराव करता यावा त्यासाठी अजून शब्द आहेत माझ्याकडे. बघा ते शब्द वाचा आणि ते शब्द वाचल्यानंतर आपल्याला खूप काही सराव करता येणार आहे, लक्षात घ्या. बघा, ॲबंडन, ब्युटिफुल, कॅल्क्युलेट, डिलिव्हरी, एक्सप्लोजन, फॅन्टॅस्टिक, गार्डनिंग, हॉस्पिटल, इम्पॉर्टंट, जान्युअरी, कांगारू, लायब्ररी. पुन्हा बघा आपल्याला सराव करता येईल. खूप सुंदर शब्द आहेत बघा राहून. कांगारू, लायब्ररी, माउंटेनस, नोव्हेंबर, ऑक्टोबर, पर्टिक्युलर, क्वारंटाइन, रिमेंबर, सप्टेंबर, टेलिव्हिजन, अंडरस्टँड, वॅक्सिनेशन, वंडरफुल. आता तुम्ही म्हणणार की हे 3, 4, 3 हे असे काय आहेत, हे नंबर्स काय आहेत? म्हणजे दिलेला शब्दाचे किती तुकडे केलेले आहेत, दिलेल्या शब्दाचे किती विभाग केलेले आहेत याच्यावरून ती संख्या दिलेली आहे. बघा पुन्हा आपल्याला भरपूर काही सराव करता येईल. खूप काही शब्द मी शोधले होते. अंडरस्टँड, वॅक्सिनेशन, वंडरफुल, झायलोफोन, एस्टरडे, जुऑलॉजी म्हणजे झूलॉजी, कॉम्प्युटर, डिक्शनरी, एन्व्हायरमेंट, जनरेशन. विद्यार्थ्यांना शिकवताना त्यांना प्रत्येक फोड केलेला भाग म्हणजे सिलॅबल म्हणजे तुकडे करणे, म्हणजे त्या शब्दाचे तुकडे केलेले वाचायला सांगा आणि नंतर एकत्र जोडायला सांगा. यामुळे त्यांच्या स्पेलिंग चुका होणार नाहीत. तर हा व्हिडिओ आपण आपल्या मुलामुलींना, विद्यार्थ्यांना सगळ्यांना दाखवा
आणि त्यांना वाचायला लावा, जेणेकरून त्यांना कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद.